1993च्या भूकंपानंतर गोरगरिबांच्या मुलांना मराठीतून उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी लातूर इथं श्री किशन सोमाणी विद्यालयाची स्थापना करण्यात आली। शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासह पर्यावरणाचं शिक्षण देण्यात येतं। या शाळेत सुमारे 3 वर्षांपूर्वी ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहे। सौर ऊर्जा निर्मितीतनं विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाचं आणि संवर्धनाचं भान आलेलं आहे। सौर ऊर्जेच्या वापरामुळे शाळेला महिन्याकाठी वीज बिलामध्ये 25,000 रुपयांची बचत होतीये। लातूर जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी डॉक्टर सारडा आणि डॉक्टर भार्गव यांनी श्री किशन सोमाणी शाळेची स्थापना केली। कायम विना अनुदानित तत्वावर सुरू करण्यात आलेल्या या शाळेत उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं। एका वर्गात 40 विद्यार्थी संख्या ठेवत त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देण्यात येतं। सक्षम घराण्यातील मुलं होती, त्यांना कुठेही जाऊन चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेणे शक्य होतं, पण गोरगरिबांच्या मुलांना माझ्या वडिलांनी वैद्यकीय व्यवसाय करता करता त्यांच्या जाणीवा, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला की चांगली शाळा आणि कमीत कमी दरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चांगली शाळा निर्माण व्हावी, म्हणून ह्या शाळेची स्थापना करण्यात आली। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी पण जपता यावी असे वेगवेगळे संस्कार केले जातात। वेगवेगळ्या तज्ञांकडनं त्यांना संवाद करता येईल अशी आम्ही भाषणं आयोजित करतो, त्यामुळे विद्यार्थी सर्वश्रुत होतील आणि त्याचबरोबर मोठे झाल्यानंतर समाजाचं आपण काही देणं आहे या भावनेतून ते चांगले नागरिक बनू इच्छितील अशी शाळा चालावी असा आमचा उद्देश आहे। सरकारचं कोणतंही अनुदान न घेता विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यात येतंय। 125 संगणकाच्या माध्यमातून दिवसभर शिक्षण देण्यात येतं। संगणकासाठी आणि शाळेच्या इतर वापरासाठी शाळेला महिन्याकाठी 30,000 रुपयांचं वीज बिल येत होतं। यामुळे शाळेच्या छतावर 3 वर्षांपूर्वी 15 केव्हीची सोलार सिस्टीम बसवण्यात आली आहे। सोलार सिस्टीममुळे आता शाळेला फक्त 5,000 रुपयांचं वीज बिल येतंय। जसं आपण पाहिलं की सर्व क्लासरूम डिजिटल केलेले आहेत, सर्व कॉम्प्युटर लॅब ह्या सर्व जवळ 100-125 कॉम्प्युटर्स शाळेमध्ये दिवसभर चालतात। ह्या सर्व कॉम्प्युटर्सला जी विद्युत लागते, इलेक्ट्रिसिटी जी लागते, ती गरज आम्ही पूर्ण सौर ऊर्जेद्वारे भागवत आहोत। हे जवळ गेले 2.5-3 वर्ष पहिलेच आम्ही सौर ऊर्जेचं इथं 15 किलोवॅटची सिस्टीम कार्यान्वित केली आणि त्याद्वारे आमचं मंथली जे एक्सपेन्सेस होते इलेक्ट्रिसिटीचे जवळ फार एकदम नगण्य झालेलं आहे आणि आता तर नेट मीटरिंग पॉलिसीमध्ये देखील आम्ही ते नेट मीटरिंगमध्ये देखील कन्वर्ट करून घेतलेलं आहे। तर याद्वारे म्हणजे मुलांना देखील एक चांगला मेसेज पोहोचतो की आपण सौर ऊर्जा आपण आपली स्वतः तयार करू शकतो, आपली गरज त्याद्वारे पूर्ण विद्युतची आपली इलेक्ट्रिसिटीची गरज आहे ती पूर्ण भागवू शकतो। हा 15 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प लावण्यापहिले आमचं मंथली एक्सपेन्सेस इलेक्ट्रिसिटीचं जे होतं ते जवळजवळ 20,000 ते 30,000च्या घरामध्ये येत होतं, जे की आता आमचं फक्त 4,000 ते 5,000च्या आतच आहे। शाळेवर जर सौर प्रकल्प जर कार्यान्वित केला तर त्यांची विजेची गरज देखील भागू शकेल, ते त्या विजेबाबतीत स्वयंपूर्ण होतील आणि तो एक चांगला मेसेज सर्व विद्यार्थ्यांना देखील जाईल की सौर ऊर्जेद्वारे आपण स्वयंपूर्ण विजेकरता आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो। विद्यार्थ्यांना लहान वयापासून पाणी बचत, पर्यावरण आणि सौर ऊर्जेबद्दल फक्त माहिती न देता प्रत्यक्ष कृतीशील शिक्षण इथं देण्यात येतं। त्यामुळे विद्यार्थ्यांमधली चौकस वृत्ती वाढली आहे। झाडं लावली पाहिजेत, झाडांची काळजी घेतली पाहिजे, त्याचा वाढदिवस साजरा केला गेला पाहिजे, त्याची दिंडी साजरी केली पाहिजे, त्याचे उपयोग काय हे कळलं पाहिजे। हे सगळं केल्यामुळे अगदी आपसुकच विद्यार्थ्यांना आणि पालकांना या वनस्पतीची विषयी सृष्टीविषयी एक गोडी वाटायला लागते। तसंच सौर ऊर्जेबद्दल आहे, इथलं पूर्ण ऊर्जा जी आहे ही छतावरची ऊर्जा, ही सौर जे पॅनल आहे त्याच्यामुळे आम्हाला जी काही वीज लागते ती वीज स्वतः इथं तयार केली जाते। यामुळं होतं असं की हे बघितल्याचा उपयोग विद्यार्थ्यांना सगळीकडे बोलण्यासाठी होतो। त्यामुळे ठिकठिकाणी जे विज्ञानविषयक निबंध आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत, तिथं विद्यार्थी स्वतःहूनच या सगळ्या पद्धतीनं जागरूक होतात आणि त्या पद्धतीने बोलायला लागतात। त्यामुळे
आपण सध्या फक्त कॉम्प्युटर आणि टी व्ही असं म्हणतो, पण त्याशिवाय या सगळ्यातून जे शैक्षणिक साधनं आहेत ती जर विद्यार्थ्यांना दिली तर ते अधिक चौकस बनू शकतील आणि त्या चौकस बनण्याचा फायदा त्यांना होईल आणि यातूनच आपली पिढी घडवली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण निसर्गाची गोडी वाढावी यासाठी इथं विविध उपक्रम राबवण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी प्रक्षेत्र भेटी, मुलाखती या उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीसाठी नेतो, तिथं एखाद्या उद्योगाची निर्मिती कशी झाली, त्याचा विकास कसा झाला या संबंधी विद्यार्थी संबंधित व्यावसायिकांना, उद्योजकांना प्रश्न वगैरे विचारतात आणि मग मी कुठे आहे, मी काय करू शकतो समाजासाठी, स्वतःसाठी, हे देखील विद्यार्थी आत्मशोधन आमचे करत असतात. त्याशिवाय कृतिशील शिक्षकामुळे आमचे विद्यार्थी हे देखील कृतिशील बनलेले आहेत. स्वतः शिकतात आणि इतरांना शिकवण्याचाही प्रयत्न करत असतात. मग तो विद्यार्थी स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम असो किंवा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असो, या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही वाढीस लागते. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही स्पर्धा परीक्षेसाठी बसवतो. जसं महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे, NTS परीक्षा आहे, विज्ञान, सायन्स, विज्ञान, गणित यांची ऑलिम्पियड स्पर्धा परीक्षा आहे. अशा स्पर्धा परीक्षा आम्ही देखील बसवत असतो. महाराष्ट्रात शिक्षणासाठी लातूर पॅटर्न राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे. श्री किसन सोमाणी विद्यालयात विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळत असल्यानं विद्यार्थी आणि पालक समाधानी आहेत. प्रकल्पामधून केवळ आम्हा विद्यार्थ्यांनाच नाही तर लातूरच्या प्रत्येक घराघरापर्यंत हा संदेश पोचला. नक्कीच हळूहळू प्रत्येक घरात, दवाखान्यामध्ये, इतर शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला जाईल. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या अनेक पर्यावरणाच्या समस्या असतील त्या हळूहळू कमी होतील व निसर्गाचा जो वाढता नाश आहे तो कमी होईल. व्यावहारिक जगात एका माणसाने कसं घडावं, त्याचबरोबर एक उत्तम नागरिक घडवण्याचा प्रयत्न ही शाळा करत असते. तसेच जे सध्याचे जे स्पर्धात्मक वातावरण आहे त्यामध्ये टिकण्याचा एक उत्तम प्रयत्न आमच्या शाळेद्वारे होतो. विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन, त्याचबरोबर विद्यार्थी संसद निवडणूक यांसारखे अनेक उपक्रम घेऊन आमची शाळा आम्हाला एक उत्तम नागरिक म्हणून घडवण्याचा प्रयत्न करत असते. आमच्या शाळेत घेत जाणाऱ्या उपक्रमामध्ये संसद निवडणुकीमुळे आम्हाला पुढे खूप फायदा होऊ शकतो. एक उत्तम नागरिक म्हणून आम्ही या जगात वावरू शकतो. शाळेने अशा खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत ज्यामुळे आम्ही एक चांगला नागरिक बनू शकतो आणि पुढे आम्हाला स्वतःला सिद्ध करू शकतो. शाळेतली उपक्रम जी राबवतात वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यामध्ये तुमची संसद निवडणूक असते, छोटीशी वाढदिवसाचं जे उपक्रम आहे तुमचा की चॉकलेट गोळ्या न देता एक पुस्तक रूपात शाळेला भेट द्यायची, हा खूप छान उपक्रम आहे शाळेचा. त्याबद्दल त्याच्यातून मुलं वाचनाची आवड निर्माण होते. त्याच्यातून मुलांमध्ये ती आमच्या लेकरांमध्ये सुद्धा आम्हाला झालेली दिसून आलेली आहे. आणि त्याच्याबरोबर मोठ्यांचा आदर कसा करायचा, अडचणीत सापडलेल्या व्यक्तींचं कशी मदत करायची, अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या खूप काही सांगण्यासारख्या आहेत. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कसं असावं, विद्यार्थ्यांनी समाजात जगताना कसं शिकावं, यासाठी शाळेचे शिक्षक वृंद, मुख्याध्यापक सर खूप छान मार्गदर्शन करत आलेले आहेत. प्रत्येक वेळी शाळेचे नित्यक्रम जे या दृष्टीला बेस धरूनच घेतलेले आहे. जसं की आता विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे सौर ऊर्जेचा जो प्रकल्प आहे याचं अनुकरण लातूरमध्ये बऱ्याच संस्था, खाजगी दवाखाने करत आहेत. या शाळेचा माझा विद्यार्थी या शाळेत असल्यामुळं त्या गोष्टीचा मला सुद्धा खूप अभिमान वाटतो. राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे, मात्र श्री किशन सोमाणी विद्यालय सामाजिक भान जपत दर्जेदार शिक्षण देत भावी पिढी घडवण्याचं राष्ट्रीय विकासात मोलाचं कार्य बजावत आहे. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.